हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली। यानंतर राज्यातील संघटनेत मोठ्या बदलांचे वारे वाहू लागले आहेत। प्रदेशाध्यक्षाच्या नियुक्तीनंतर सोलापूर जिल्हाध्यक्षपद रिक्त असल्यानं त्याच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि माढा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले होते। मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवल्यानं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला। त्यानंतर डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तेव्हापासून हे पद रिक्त आहे। प्रदेशाध्यक्ष बदलाचा निर्णय होत नसल्याने सोलापूर जिल्हाध्यक्षपदाची निवडही लांबणीवर पडली होती। सध्या या पदासाठी सुरेश हसापुरे, प्रकाश पाटील यांची नावे चर्चेत आहेत। मात्र अचानक माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे। सिद्धाराम म्हेत्रे हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत। त्यांनी यापूर्वीही जिल्हाध्यक्षपदाची धुरा वाहिली आहे। पक्ष संघटन कौशल्य आणि कार्यक्षमतेच्या जोरावर ते या पदासाठी सक्षम उमेदवार मानले जात आहेत। काँग्रेसच्या राज्यातील व जिल्ह्यातील अच्छे दिन आणण्यासाठी म्हेत्रे यांची निवड फायदेशीर ठरू शकते, असे कार्यकर्त्यांचे मत आहे। सोलापूरचे जिल्हाध्यक्ष कोण होणार याचा अंतिम निर्णय माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे घेणार आहेत। त्यांचा निर्णय पक्षाच्या आगामी रणनीतीसाठी निर्णायक ठरणार आहे।